इंद्रा, हे बघ, डील जितकं महत्वाचं आहे तितकं फायद्याचं आहे, मान्य आहे. आय अग्री व्हॉट आबा सेज. नाही, त्यांचा मुद्दा व्हॅलिड आहे. मला असं वाटतं आपण दुसऱ्या ऑप्शनचा विचार करूया आणि घर किंवा प्रॉपर्टी गहाण ठेवणं याचा शेवटी विचार करूया. हे बघ, डील जर का फायनल झालं तर फायदा होणारच आहे, प्रॉफिट होणारच आहे. पण ते सगळं वर्कआउट नाही झालं तर, आपण सगळं गमावलं तर. म्हणून मला असं वाटतं आपण योग्य तो विचार करूनच निर्णय घेऊया. आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये. आणि तुम्हाला कळत कसं नाही रे, मोठे टार्गेट अचीव्ह करण्यासाठी मोठी रिस्क घ्यावी लागते. आम्हाला कळत नाही, आम्हाला कळत, आम्ही मूर्ख आहोत. सगळ्यांचं सगळं पणाला लावून व्यवसाय करणं म्हणजे रिस्क घेणं नाही, शुद्ध वेडेपणा आहे हा. आई यांना सांग, मी हे पैसे माझ्या स्वतःसाठी किंवा वाईट कामासाठी, व्यसनासाठी नाही वापरते. अगं, मी आपल्यासाठी, आपल्या कंपनीसाठी, तिच्या ग्रोथसाठी वापरतोय. यांना कळत नाहीये का ते? तर कळवून घ्यायचंच नाहीये. माझी स्वप्न खूप मोठी आहे. मला आपल्या कंपनीला नंबर 1 पोझिशनवर घेऊन जायचंय एनी हाव. अरे पण हा हट्ट का? एका रात्री कंपनीला टॉपला न्यायचंय? बिझनेस हळूहळू सुद्धा वाढवू शकतो ना. अरे पण का? माझ्यात एवढी कॅपॅसिटी आहे की मी एका रात्रीत बिझनेसला मोठं करू शकतो. आणि मला नाही यांचं हेच पटत नाही. सगळं काही हळूहळू करत राहायचं, मोठी स्वप्न बघायचीच नाहीत. स्लो स्टडी का? फास्ट का नाही करू शकत आपण काही? सगळं काही हळूहळू करायचं आणि मग केलेल्याला कष्टाचं नाव द्यायचं. मला नाही जमणार आहे. मी हा असा बिझनेस नाही करू शकणार. माझी स्वप्न मोठी आहेत, मला मोठी उडी मारायची आहे. सर्वस्व पणाला लावून. आबा, या सगळ्यातनं जे काही मिळणार आहे ना आपल्याला, ते रिटर्न सुद्धा खूप मोठे असणार आहेत. तुला काय वाटतं रे, हा बिझनेस मी कसा उभा केला असेल? तुला हे एवढं सगळं सोपं वाटतंय? मी रिस्क घेतली, पण डाऊन साईडचा आधी विचार केला मी. हे वैभव एका रात्रीने उभं राहिलंय. वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला. वेळ लागायचा आबा, वेळ लागायचा तुमच्या काळात, आता नाही. आता सगळं काही फास्ट झालंय आबा. आपण जर ही रिस्क घेतली नाही ना आबा, आणि फर्स्ट पोझिशन लवकर सिक्युअर केली नाही ना, आपला कॉम्पिटिटर येईल, सेम रिस्क घेईल आणि आपल्याला मागे टाकून पुढे निघून जाईल. तेव्हा काय करणार आहोत आपण? काही उरणार नाही आपल्याला करायला, काहीच नाही. आबा, तुम्ही रिटायर्ड झालेला आहात. डिसिजन घ्यायची ऑथॉरिटी माझी आहे. माझा डिसिजन झालाय, तुम्ही फक्त साइन करा. मी सही करणार नाही. तुम्ही पण का हट्ट करताय? मी काय म्हणते, एक काम करा ना, तुम्ही ह्यांनी तयार केलेलं प्रेझेंटेशन पुन्हा एकदा बघा. गुन्हा बनण्याची गरज नाही, माझा निर्णय झालेला आहे. आई, मी सगळा काही विचार करूनच निर्णय घेतलाय अगं. आणि माझा शेअर मॉर्गेज करायचा असताना मी यांना विचारलं सुद्धा नसतं. पण यांना माझ्यावर विश्वासच नाहीये. तुझा शेअर कोणी दिला? कधी दिला? का मी जायच्या आधी सगळ्याच्या वाटण्याकडून तू मोकळा झालायस? आबा प्लीज, आता तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. पण तू सांग ना, या गोष्टीचा, या बोलण्याचा चांगला अर्थ तू समजावून सांग मला. तुझ्यावरती विश्वास नसता ना, कंपनी तुझ्या ताब्यात सोपवलीच नसती मी. पण म्हणून मी सहाय्य करणार नाही. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आबा? तुम्ही ना कधी मोठी रिस्क घेतलीच नाहीये. तुमच्यात तेवढी डेअरिंगच नव्हती कधी. पण मी तसा नाहीये. माझ्यात तेवढी धमक आहे. अरे मोठी रिस्क नाही आहे ही, भिकेच्या डोळा येते. हातातलं सगळं गमावून सगळ्यांना भीक मागायला लावणारस तू? हा विश्वास दाखवला यांनी मला एमडी बनवून. तुम्हाला का असं वाटतंय की आपण भिकेला लागू? आई, तुला असं वाटतंय का मला बेसिक कॉमन सेन्स नाहीये? मी काही कसला विचारच केलेला नाहीये. आई, अगं मी सगळा प्लॅन रेडी केला आहे. माझ्या म्हणण्याप्रमाणे आपण जर सगळा प्लॅन फॉलो केला ना, सगळं इम्प्लिमेंट केलं ना, आपल्याला इथून पुढे कधी लोन घ्यायची वेळच येणार नाही आई. अगं आपल्या पुढच्या पिढीचं फ्युचर सिक्युअर होईल. यांना का कळत नाहीये ते? इंदिरा, कागदावरचे प्लॅन जसे दिसतात ना, तसे वास्तवात येतातच असं नाही. जरा जरी गडबड झाली ना, खूप मोठी किंमत मोजावी लागेल आपल्याला. कळतं का तुला? गडबड 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 मला एक कळत नाहीये, आपण एवढ्या शिल्लक मुद्द्यावरनं का भांडतोय? यांना का असं वाटतं की काही गडबड होईल? कारण तू प्रॉपर्टी गहाण टाकायला निघालायस, हे डोक्यावरचं छप्पर सुद्धा.
जरा जरी चूक झाली ना, सगळे रस्त्यावरती येतील, बेघर होतील सगळे. प्रॉफिट दूरची गोष्ट राहिली. आबा असं काही होणार नाही. मी इंद्रजित जयसिंगराव महाडिक तुम्हाला अश्युरन्स देतोय, मार्क माय वर्ड्स, असं काही होणार नाही. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये पुसटची रेषा असते आणि ती वेळीच ओळखावी लागते. आबा तुम्ही इतका अविश्वास का दाखवताय माझ्यावर? तुला माझं समजूनच घ्यायचं रे. सगळ्यांचं सगळं पणाला लावून तो जो काय अविचारी निर्णय घेतोयस ना, त्यामुळे घरातल्या माणसांवरती मोठं संकट येणार आहे. कळतंय ना तुला? समजून तुम्हाला घ्यायचं नाहीये आबा. तुम्हाला हे समजत नाहीये की मी माझ्या एकट्याच्या स्वप्नांचा विचार नाही करत आहे, मी आपल्या सगळ्यांच्या स्वप्नांचा विचार करतोय. घर गहाण टाकून स्वप्न पूर्ण करायची नसतात. याला आतताईपणा म्हणतात. हो आता नाही म्हणा, करायचं आहे मला आता ताईपणा. आबा मला एक चान्स द्या, मला एकदा परमिशन द्या हे सगळं मॉर्गेज करायची, मी तुम्हाला करून दाखवेन. तुला परमिशन हवी आहे? चल अहो चल.